जिलेबी काम करा तिकडं जिलेबीला काम चालू आहे. जिलेबीवर लक्ष येते. जिलेबी तेव्हा बंद पडाली काय बाबा. जिलेबी खा वाटेल मला. चला नाव पुढं जिलेबी खायला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा. आम्ही एकदम मस्त आणि मजात आहे. तर मित्रांनो, हा ब्लॉग कंटिन्यू बघा, कारण आजचा जो ब्लॉग आहे ना खूपच भारी होणार आहे. आज नाही का मित्रांनो, आपल्याला बाहेर शूटला जायचं होतं, पण बघा इकडे कल्पना कशी नाराज होऊन बसली. पाऊसच यायला मित्रांनो, त्याच्यामुळे मी घरीच रेडी व्हायला. आता कपडे घातले, ड्रेस. तर मित्रांनो, खरंच बाहेर नाही का एवढं आभाळ आलं आहे. आज आपल्याला शूटला जायचं होतं, कारण आजचा जो शूट होता ना आपला जवळपास इथून 6 किलोमीटर अंतर आहे. शेतामध्ये जायचं होतं आपल्याला. आणि अक्षरशः आभाळ आल्यामुळं आपलं कॅन्सल झालेलं आहे. आणि आत्ताशी बघू शकता इकडे कल्पना आवरलं का रे? आवडते नाही बघा. त्यासाठीच मित्रांनो आपल्याला जायचं होतं, पण आज नाही का आभाळ आलं आहे. आणि आता कल्पना आवरणार आहे. बरं लवकर. तर मित्रांनो, आता बघा, आता मी सध्या बाहेर बसलेले म्हणजे बाल्कनीमध्ये. तर बघा यो पट्टा नहीं का, यो किती भयान दिसतं. पाऊस आने वाला है और हमको जाना था खेत में शूट काटने को, पण क्या है ये आभाळ जो आता है ना, बहुत आता है ना, हमको बीत देता है काम. तर आता नाही काय मस्त पिकी इकडं बघा किती जबरदस्त आभाळ आहे, आणि इकडं बघा किती आभाळ आहे. आणि इकडं पण आहे. असं वाटतं की भयानक पाऊस येतो का काय. आणि मित्रांनो, आजचा शूट जो आहे आपला इथंच होणार आहे. तुम्हाला नाही का इकून दाखवतो किती आभाळ आहे इथं. जिजाऊची बसली. काय करते रे? बापरे, आज काय शिकलो शाळेत? काय पुन्हा उद्या काय उद्या काय आहे शाळामध्ये? पेपर. कोणता पेपर आहे? मराठी इंग्लिश. होमवर्क केला पूर्ण? हो गया. का शिकवलं असं? तर मित्रांनो, उद्या नाही का जिजाऊच्या शाळेमध्ये पेपर आहे, आणि त्यामुळे मित्रांनो ती म्हणते मी होमवर्क केला पूर्ण. आणि शाळा सुरू होऊन जवळपास 3 महिने झाले, आणि पेपर आज आहे. तर जिजाऊनं पूर्ण अभ्यास केलेला कम्प्लीट बरं का. बघा मित्रांनो, इकडं पण आवड आहे. हे बघा दादा. होमवर्क केला का? होमवर्क केला? उद्या परीक्षा आहे का? हां तर मित्रांनो, उद्या नाही का परीक्षा आहे, आणि दादा खाली गेला खेळायला. बघा, तर ते म्हणतोय सकाळी अभ्यास केला पप्पा, काही टेन्शन नाही. बघूया किती मार्क पडतील त्याला. तर जिजाऊ तुम्हाला तर माहीत आहे अभ्यास केला आहे, आणि आता मोबाईल बघते थोडा. ठीक आहे म्हणजे बघ. तर बघा, आणि आता हे अरे आवडलं का नाही? कपडे काढते, आभाळ आले. तर बघा, आता इकडे कल्पना आवरायला लागली. पण आज नाही का कल्पनाचा लय भारी शूट राहणार त्याच्यामुळे ती बघा ती ड्रेस कोणता घातला तिनं. आणि मित्रांनो, ह्या ड्रेसमध्ये कल्पना कशी वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा जिजाऊ आहे का, आवर लवकर. तर मित्रांनो बघा, आता आवरायचं एक 5-10 मिनिट त्याचं आवरल्यानंतर आपला शूट घ्यायचा. आणि पाऊस नाही यायला पाहिजे, कारण आपला जे शूट आहे का इकडं बाहेर राहणार आहे काही, त्यामुळे. चलो शूट काढा लवकर, आपलं लय उशीर आला. आणि मित्रांनो काय झालं माहिती आहे, काल परवा दिवशी नाही का पायाला बघा किती लागलं माझ्या. हे बघा दिसतं तुम्हाला. आणि त्यामुळे मित्रांनो आजचा नाही का गाडीचा शूट होता आपला, गाडीचा शूट आपण कॅन्सल करणार आहे, कारण पायाला नाही का किक भरपूर लागली त्यामुळे. तर बघूया आता हे शूट काढायचा का जमतो का नाही काम आहे मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं, जमन का नाही शूट काढायला? पण तरी बी आपल्याला हाताचं काम कमी आहे, पायात जास्त आहे, त्यामुळे काय होतं काम आहे. बघूया आता नाही का आपण शूट सुरुवात करणार आहे. खरं तर मित्रांनो आपला जो शूट होता ना बाहेर होता, पण हे बघा असं ह्या बळ आलं आहे ना, धीरे चलो धीरे चलो. तर ह्या बळामुळे मित्रांनो आपण काय केलं आहे, बाहेर जायचं कॅन्सल केलं आहे. आता घरच्या घरीच आपण शूट काढणार आहे. आपला शूट इथं राहणार आहे. आणि खुर्ची आणली का? आहे का खुर्ची? आहे या खुर्चीवर मी बसले. मित्रांनो बघा, आपल्या जे शूटला खुर्ची जी लागते का, ही खुर्ची आहे आणि इकडे टेबल आहे. हे बघा टेबल आपला दोनों लगेंगे.
इथं घ्यायचा का आतमध्ये घ्यायचा? आतमध्ये येते शूट. तर मित्रांनो आपण शूट घेणार त्या तिथं कोपऱ्यामध्ये. इथं बी भारी निघणार आहे, इथं भारी निघणार. तर आपल्याला नाही का मित्रांनो शूट घ्यायचा आता बाहेर किंवा घरामध्ये. बाहेर घ्यायचा, घरात घ्यायचा रे. घरातून बरं ना, बाहेर लय हवा येते. हा, कारण आबाळ बी आहे. हा. तर बाहेर मित्रांनो आबाळ पण आलेले, त्यामुळे आपण शूट घरातच घेणार आहे. आणि हा आजच्या शूटमध्ये खूप जिजा सुद्धा राहणार आहे बहुतेक त्याच्यामध्ये. जिजवली राहील नाही त्याच्यामध्ये. जिजवली येशील का बरे शूटमध्ये? येशील तू? येशील? काय म्हणशील तू शूटमध्ये? म्हणून दाखव बरं. काय म्हणशील? गुड मॉर्निंग. पुन्हा Good morning, everyone. My name is Puri. High school name is Godavari. English school name today is Nayanet. Health is well. This means Adogari Kar Sampati. Thank you. पोएम. Good morning, everyone. My name is Puri. My school name is Godavari. English school name today is poem. एक घंटा शाळेला, 2 चाके गाडीला, 3 तोंडे दत्ताला, 4 कपडे पाठीला, 5 गोटे हाताला, 6 कोणी षटकोनात, 7 ज्योती समईला, 8 कारा छत्रीला, 9 सुते मोजायला, 10 मणी मायेला. मातावर बसले बाळ राजे, जेवण आले ताजे ताजे, घेतली त्याने करंजी, तुपातली सारंजी, लाडू पेढे ठेवले लाल गोरजी, खरपूस वाटली गोड तिखट चकरी, मिसळ मिसळ चमकीला उसळ, मोमो भात त्यावर जिजाची साय, जेवण झाले मस्त राजे झोपले सुस्त. मांदीचे पिल्लू गोजी रे, माया करते मजवरे, खेळते ते ऋतू पायात करते मुतू मुतू, आई दिसली कान तकवते, भूक लागली गाल चाटते, राग आला सेकूत फुगवते, राग आला सेकूत फुगवते, डोळे बघा मिटे मिटे, मांदीचे पिल्लू हत्ते कत्ते. थँक्यू. तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा जिजवनं जे पोएम असेल, राष्ट्रगीत असेल, पूर्ण शाळेचं नाव असेल, एक्झॅक्ट सगळ्यांना चुकता घेतलं आहे. त्यामुळे नक्कीच जे कोणी आपला हा ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला जिजाचं पोएम असेल, राष्ट्रगीत असेल जर आवडलं तर नक्कीच आपल्या ह्या कल्पना रोहित 888 चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघूया आज आपल्या ह्या चॅनलवर कोण कोण सबस्क्राईब करत आहे. खरं तर खूप भारी वाटतं आहे. आपली जिजाऊ पहिल्यांदाच शाळात एक वर्ष झालं शाळेत गेली आणि पूर्ण इंग्लिश म्हणायचं शिकली, बोलायचं शिकली. त्यामुळे खरं तर खूप भारी वाटलं आहे. हे बघा इकडे कल्पना येऊन बसली बाहेर लगे. तर मित्रांनो बघा मी आता आवरून बसले. आता आमच्या राहून दादाचं आवडलंच नाही, त्याच्यामुळे आता मी बसते. मित्रांनो बघा राहुल नाही का भूक लागली वाटतं बाबा आज. आज कसं आलो तू? भूक लागली काय? हो ना. सकाळी तर बरं सकाळी काय दिलेत नाही मला भाकर, होय. खिचडी दिली. भाकर दिली नाही तो आज जिलेबी करताना तिकडं जिलेबी आणली. जिलेबीला काम चालू आहे, जिलेबीवर लक्ष येते, जिलेबी तेव्हा बंद पडाली. काय बाबा जिलेबी खा वाटते मला. जिलेबी नाही खायला तर मित्रांनो ते बघा तर तुम्हाला दिसतं का तिथं कोपऱ्यामध्ये टावरच्या आधी तिथं नाही का जिलेबी भेटत असते, पण तिथं नाही का थोडं बांधकाम वगैरे चालू आहे पत्र टाकणं, त्यामुळे ते बंद आहे. हे बघा अंकल सुद्धा जांभळी आली बरं का. जिलेबीच्या हा जिलेबीचे जांभळे चला नाव कुठं जिलेबी खायला. तर मित्रांनो बघा खरंच जिलेबी आणत लागेल, कारण नाही का जिजाऊ जी आहे खूप 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 भारी असं राष्ट्रगीत म्हणली. त्यामुळे गोडटोंड तर नक्कीच झालं पाहिजे सगळ्याचं. तर गोडटोंड कोण करणार आहे माहिती आहे का? कल्पना करणार आहे ना, आहे ना. गोड मला नाही आवडत ती जिलेबी. नाही नाही कचोरी करणार ते कोण मग. तर मित्रांनो चला आवाज भरपूर आला आहे आणि आपल्याला शूट करायला उशीर व्हायला आहे. तर मित्रांनो हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की सबस्क्राईब, शेअर करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.